मी बनवणार आहे इन्स्टंट साबुदाणा भजी। त्यासाठी आधी साबुदाणा मिक्सरला छान बारीक करून घेतला। त्यामध्ये ॲड केला शेंगदाणा आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची। तेही छान पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। उपवासाच्या दिवशी जर मी साबुदाणा भिजत घालायचे विसरले तर मी हीच रेसिपी ट्राय करते, कारण की इन्स्टंट असा आहे आणि छानही लागते। चवीपुरतं मीठ ॲड केलं, चिमूटभर बेकिंग सोडा ॲड केला आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून छान मिक्स केलं। तसंच 15 मिनटं भिजत ठेवलं। तेव्हा प्रज्वल माझ्याकडे रडत रडत आलेला होता। त्याला खूपच झोप आलेली होती, त्यामुळे त्याला मी थोडा वेळ शांत केला आधी। त्यानंतर त्याला झोपवून दिलं आणि मग लगेच भजी करण्यासाठी घेतले। गरमागरम तेलामध्ये भजे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तसंच आता नवरात्री येत आहेत आणि जर तुम्हालाही 9 दिवस उपवास असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान आहे। हे भजे तुम्ही उपवासाची ग्रीन चटणी किंवा दहीसोबतही खाऊ शकता, पण माझ्याकडे आत्ता सध्या दही अवेलेबल नाही आहे, सो मी स्किप करत आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।